सचिन बाबाजी हुमणे 500 रुपये, विघ्नेश जगन्नाथ हुमणे 1000 रुपये, साहिल अनंत हुमणे 500 रुपये, गिरीश काशीनाथ हुमणे 500 रुपये, गावकार फाउंडेशन 1000 रुपये, पंचायत समिती माजी सदस्य श्री रवींद्रजी आंबेकर साहेब 2100 रुपये, नितीन भरणकर 500 रुपये, प्रसाद वेलोंडे 500 रुपये, गजानन भिकाजी हुमणे 301 रुपये, राकेश रामचंद्र हुमणे 500 रुपये. या सर्व देणगीदारांचे मी हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न्स हुमनेवाडी यांचं आभार मानतोय. या शिरगावच्या मैदानात शंकर कृष्णा वेलोंडे यांचं आगमन होतंय. हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न्स हुमनेवाडी त्यांचं स्वागत करतायत. तुफान रिटर्न्स हुमनेवाडी आयोजित हे सामने आणि या सामन्यात साखळी सामन्याचा हा चौथा सामना खेळवला जातोय. तो असोरे आणि कोळवली दोन्ही बाजूची गाव आहेत. कोळवली संघाचा सलामीची जोडी मैदानात फलंदाजीसाठी आणि पहिलं षटक घेऊन येतोय आदित्य. आतापर्यंत 66 ही धाव संख्या आहे. सर्वोच्च सुंदर असा मारलेला फटका. क्षेत्ररक्षक मात्र गचाळ. क्षेत्ररक्षण झेल घेण्याची संधी होती, झेल सुटलाय, झेलसाठी प्रयत्न नाही केलाय आणि चेंडू जातो तो सीमारेषेच्या दिशेने. कोळी संघाची धाव संख्या 4. संघाचा धावा रोखण्याचा प्रयत्न करा, कारण गोलंदाज आपला गोलंदाजीचं काम करत असतो, पण क्षेत्ररक्षकाला सुद्धा आपण क्षेत्ररक्षण करताना त्याला सहकार्य करायचं असतं की जेणेकरून आपण आपल्या संघाच्या धावा बचत करून आपण विजयाच्या दिशेने कुठेतरी वाटचाल करू शकतो. कारण जेवढ्या तुम्ही धावा रोखणार आहात तितका विजयाच्या दिशेने तुमची वाटचाल होणार आहे. जर आपण धावा लुटल्यात, सोडून दिल्यात, तर कुठेतरी ह्या धावांचा डोंगर पार करताना, आव्हान पेलताना आपल्याला देखील तितकी मेहनत करावी लागणार आहे. गोलंदाजाला जितका आपण सहकार्य करू तितकीच गोलंदाजी तो गोलंदाज उत्कृष्टरित्या करू शकतो. आदित्यचा पुढचा चेंडू, सुंदर असा मारलेला फटका आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आता कुठेतरी तरी क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पहिला षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या होते ती 6. आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे ती 66. बघूया चालू असलेल्या सामन्यामध्ये आपल्याला प्रथम फलंदाजी करताना या 66 धावांची धावसंख्यापेक्षा जास्त धावसंख्या पाहायला मिळते का. सुंदर असा मारलेला फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो आदित्य. पहिल्या चेंडूवरती चौकार मिळाला होता त्याला, परंतु त्याच्यानंतर खूप सुंदर पुनरागमन केलंय. एकाच धावेवरती जखडून ठेवलंय ते सलामीच्या या जोडीला. अजूनही सलामीची जोडी मैदानात. आपल्या संघासाठी किती धावसंख्या उभारण्यात यश मिळतंय पाहूया कोळवली संघाला. असोरे संघाकडून पहिला षटक घेऊन आला होता तो आदित्य. सुंदर अशी गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केलं होतं, पण त्याच्यानंतर मात्र त्याने पुनरागमन केलंय. आपलं गोलंदाजीचं कौशल्य, आपण सलामीचे गोलंदाज का आहोत हे दाखवून त्याने सिद्ध केले स्वतःला. आता मात्र झेल बाद होण्याची संधी आणि सुंदर असा झेल टिपलाय सीमारेषेवरती आणि पहिला झटका मिळतोय तो कोळवली संघाला.
झाली ती 7. 7 धावांच्या मोबदल्यात पहिला गडी बाद झालाय. सलामीची जोडी फोडण्यात यश आले ते आदित्यला. त्याची जागा घेण्यासाठी गेलाय मैदानात स्वप्नेश. सुंदर असा फटका सजवण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजाला कुठेतरी यश नाही आलंय. पंच इशारा करतायत अवांतर चेंडू, वाईट बॉल. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते 8. अतिशय सुंदर गोलंदाजी पुनरागमन केले ते आदित्यने. पहिला चेंडू चौकार होता, पण त्याच्यानंतर या सलामीच्या जोडीला रोखून ठेवण्यात यश मिळालं. एक धावावर प्रत्येक चेंडूवरती 1 धाव, निर्धाव असे चेंडू टाकले होते. आता मात्र दिशा भरकटलाय. सुंदर असा मारलेला फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे मात्र झेलबाद होतोय. दुसरा झटका बसतोय पहिल्या षटकामध्ये. खरोखर सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती झेल टिपला नव्हता. प्रयत्न केला होता, परंतु झेल घेता आला नव्हता. त्याच्यानंतर मात्र 2 झेल अतिशय सुंदर असे टिपले होते आणि 2 गडी बाद झालेत ते कोळवली संघाचे. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला असोरे संघाकडून. आदित्याची पहिल्याच षटकात सलामीला आलेला गोलंदाज आदित्य आणि सुंदर गोलंदाजी करून आपल्या संघाला 2 गडी बाद करून दिलेत. धावसंख्या झाली ती 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 8च धावा काढण्यात यश मिळाले. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ते असोरे संघाकडून. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो. सुंदर अशी गोलंदाजी. फुलटॉस टाकलेला चेंडू होता, फलंदाजाला चेंडू कळला नाहीये. निर्धाव टाकलेला चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती असोरे संघाच्या गोलंदाजाकडून. रवी डिंगणकर सगळ्या कार्यात अग्रेसर असलेले हे व्यक्तिमत्व. सामाजिक क्षेत्र असू दे, क्रीडा क्षेत्र असू दे. सुंदर असा मारलेला फटका. आता मात्र कुठेतरी सुंदर फटका सजवलाय आणि रवीचं स्वागत केले ते षटकाराने. चेंडू सीमारेषेच्या पार. क्षेत्ररक्षक फक्त बघ्याची भूमिका. क्षेत्ररक्षकाला कोणता अंदाजही नव्हता की जेणेकरून चेंडू अडकवता येईल, आपल्या संघासाठी धावा अडवता येतील. आयोजकांच्या स्वयंसेवकांनी सहकार्य करायचं आहे. सीमारेषेच्या बाहेर गेलेले चेंडू मैदानात किंवा समालोचन कक्षामध्ये जमा करायचे आहेत. आपल्याला सामने अजून भरपूर खेळवायचे आहेत. धावसंख्या झाली ती 14. पहिला चेंडू रवीने खूप सुंदर असा टाकला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती त्याचा फलंदाजाने अंदाज घेऊन सुंदर असा षटकार मारलाय. धावसंख्येत बदल केलाय. कुठेतरी धावसंख्या ही मोठी उभारावी लागेल. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, कोळवली पण आणि असोरे पण, नावाजलेले पंचक्रोशीतील दोन्ही संघ. आतापर्यंतच्या जर आधीच्या सामन्यांचा आढावा घेतला तर धावसंख्या 50 पार झाले. दोन्ही संघ ज्यांनी प्रथम फलंदाजी केली ते दोन्ही संघ विजयी झालेत. जो कोळवली संघाला सुद्धा हा विजय मिळवायचा तर 50 धावापर्यंत विजय प्राप्त करता येईल. त्यासाठी आपल्याला धावसंख्या सुंदर उभारावी लागेल. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. झेल धावबाद झालाय तो कोळवली संघाचा खेळाडू. रवी यांना यश मिळतंय आपल्या संघाला तिसरा गडी बाद करून देण्यासाठी.
रोमहर्षक बनवायचं असेल तर धावसंख्या आपली 30-35च्या पुढे गेली पाहिजे, कारण आपल्याकडे 24 चेंडूचा खेळ आहे. असोरे संघाकडे सुद्धा देखील फलंदाजी ताबडतोड करण्याची त्यांची क्षमता आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते असोरे संघाकडून, आणि तितकीच सुंदर गोलंदाजी करतायत ते रवी. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते कोळवलीच्या संघाला. रवीच्या तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता, त्याच्यानंतर परत एकदा रवीचं पुनरागमन झालंय. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या अजून 15च आहे. संत गतीने चाललेली धावसंख्या 16. संत गतीने चाललेली ही धावसंख्या. आत्ता मात्र रवी दिशा भरकटलाय आणि चेंडू मात्र आता अडकवण्यात यश नाही मिळणार. क्षेत्ररक्षकाने जरी उडी मारली असती तरी यश नसतं मिळालं चेंडू अडकवण्यात. वाईड आणि प्लस चौकार, 5 धावा. कुठेतरी धावा रोखल्या होत्या, पण त्याच्यामध्ये आता रवी स्वतःच धावा समोरच्या संघाला दान करतायत असं वाटतंय, कारण धावा आपण अवांतर चेंडू टाकला, दिशा भरकटली. यष्टीरक्षकाला सुद्धा अडवण्याची संधी नाही मिळाली. चेंडू सीमारेषेचा वेग घेत सीमारेषा पार करून 4 धावा मिळाल्यात. धावसंख्या झाली 21. आता कुठेतरी 10ची सरासरी येते. जर आपण 40-45 धावांचं आव्हान देताय समोरच्या संघाला आणि जर आपल्याकडे गोलंदाजी तितकी सुंदररित्या जर आपण गोलंदाजी करताय तर कुठेतरी आमंत्रित केलेल्या संघाला आपण रोखू शकता. परंतु सामना टिकून राहायचा असेल तर आपल्याला तितकी सुंदर फलंदाजी करावा लागेल. सुंदर असा मारलेला चेंडू. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. झेल सोडताय. जर आपण कॅच सोडताय तर मॅच पण सोडताय असं म्हटलं जातं. क्रिकेटच्या इतिहासात आपल्याला जर जिंकायचं आहे तर आपल्याला आपण जर कॅच घेताय तर आपण मॅच नेताय असं समीकरण असतं. पण आपण जर ते कॅच सोडताय तर कुठेतरी आपल्या हातातून सामना निसटतोय, कारण ज्या फलंदाजाला आपण जीवदान देतोय ते मिळालेलं जीवदान, त्या जीवदानाची सुवर्ण संधी, त्या संधीचं सोनं तो फलंदाज किती करेल, किती चौकार षटकार मारू शकतो याची आपल्याला काही कल्पना नसते, कारण समोरचा आलेला फलंदाज सुद्धा तेवढ्याच पात्रतेचा असतो, तितकी क्षमता असते. झेल घेण्याचा इथे संधी, झेल टिपलाय. कुठेतरी पुनरागमन करतोय तर रवी पुन्हा आपल्या संघासाठी पुन्हा एकदा गडी बाद करून दिलाय. डीजे असोरे संघाकडून तिसरं षटक घेऊन येत आहेत असोरे संघाचे गोलंदाज. 2 षटकाच्या समाप्तीनंतर कोळवली संघाचा धावसंख्या होती ती 23. खूप सुंदर अशी गोलंदाजी केली होती रवी यांनी. या शिरगावच्या मैदानात नीलू बारसकर यांचं आगमन होतंय, तर हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ त्यांचं स्वागत करते. नक्कीच त्यांचं नेहमी आमच्या मंडळाला एक योगदान असतं, एक सहकार्य असतं, तर त्यांचं स्वागत करतोय. असोरे संघाकडून तिसरं षटक घेऊन आलाय आदित्य गोंधळी. कोळवली संघाला कुठेतरी आपल्याला जर सामन्यात परतायचं आहे तर चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. 4 ते 5 पावलांचा हा रनअप. आदित्य आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय. निर्णायक षटक म्हणावं लागेल, कारण या षटकामध्ये आपण जास्तीत जास्त धावा खेचण्याचा प्रयत्न कराल तर आपण असोऱ्या संघाला आव्हान देऊ शकता. आपल्याला सुंदर फटके सजवावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. आदित्यचा पहिला चेंडू, हवेत गेलेला चेंडू, यष्टीरक्षक चेंडू खाली आणि इथे पहिलाच झटका मिळतोय. पहिल्या चेंडूवरती यश संपादन करतोय तो आदित्य. दे धक्का, एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. एक प्रतिनिधी पाठवा आम्हाला, इथे त्यांचं नाव समजत नाहीयेत.
पुढील होणाऱ्या सामन्यात सर्वांना विनंती असेल, सर्व संघ, क्रिकेट संघनायक, कर्णधार आणि आपला एक एक अतिरिक्त खेळाडू आपले टॉस झाल्याच्या नंतर, नाणेफेकीचा कौल झाल्याच्या नंतर, सामना चालू होण्याच्या आधी सर्वांनी आपला एक एक अतिरिक्त खेळाडू, आपला संघाचा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. कारण आपले जे सामने चालू आहेत ते यूट्यूब लाईव्ह आहेत. आपली पंचक्रोशी, आपले आई वडील असू देत, आपली भावभावकी, गावगावकी, आपला मित्रपरिवार आपल्याला यूट्यूबवरती लाईव्ह पाहतोय. तर आपण जी कामगिरी करताय तर ते आपल्या नावाला साजेशी कामगिरी होईल ती नक्कीच आपल्याला गावच्या ठिकाणी सुद्धा पाहतायत, तर त्यांना आपलं नाव सुद्धा कळालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा. आजचा हा रविवार सुट्टीचा दिवस असतो, पण हे सुट्टीचं दिवस कुठेतरी जीवाला आराम पाहिजे. पण आपला हा गेलेला आठवडा कुठेतरी आपलं मन रमावं आणि हे क्रिकेटचं वेळ आपल्याला ह्या भर उन्हात घेऊन येतं. सोमवार ते शनिवार आपण छानपैकी एसीच्या सान्निध्यात असतो, आपल्याला उन्हाची सवय नसते. एसीची गारगार हवा, पण ह्या समालोचन कक्षाच्या पुढे चमकणाऱ्या ट्रॉफी, हे पारितोषिक आपल्याला ह्या मैदानात घेऊन येतं. तहान भूक विसरून ह्या तळपत्या उन्हात आपण ही चमकणारी ट्रॉफी आपल्या गावात, आपल्या वाडीत कसं जाईल, आपलं स्वतःचं नाव, आपल्या संघाचं नाव, आपल्या वाडी गावाचं नाव, आपल्या पंचक्रोशीत उज्ज्वल कसं करता येईल, यासाठी आपण हा आपला आजचा सुट्टीचा मजेचा दिवस आपण खर्चिक करतो या क्रिकेटसाठी. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती झेलबाद केलाय. 4 ते 5 पावलांचा रनअप, संत गतीची ही यष्टीरक्षकाच्या हातून चेंडू निसटून लेग बाईटच्या स्वरूपात 4 धावा मिळत आहेत. बॅटच्या आधारे तर धावा मिळत नाही आहेत, परंतु खराब क्षेत्ररक्षणामुळे कोळवली संघाच्या धावसंख्येत भर पडते. परंतु अजून जशी पाहिजे तशी साजेशी धावसंख्या त्यांना उभारण्यात यश नाही आलंय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होती ती 28. 40 ते 45 धावांचा डोंगर आपल्याला उभारावा लागेल. असोरे संघाकडे मातब्बर असे फलंदाज आहेत. तितकंच सुंदर आपल्याला गोलंदाजी सुद्धा करावी लागेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय. सुंदर सुंदर. नक्कीच आपण इथे सर्व उपस्थित प्रेक्षक रसिक वर्ग आहात. ज्यावेळी एखादा सुंदर चौकार षटकार बसेल, एखादा गोलंदाज सुंदर गोलंदाजी करेल, एखादा क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण करेल, झेलबाद पकडेल, तर त्यांना नक्कीच टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्या. कुठेतरी मैदानात खेळत असलेल्या खेळाडूचं आत्मविश्वास, विश्वास उंचावला जातो. सर्वांनी मैदानात खेळत असलेल्या खेळाडूंना सहकार्य करायचं आहे. टाळ्या वाजवून, शिट्ट्या वाजवून त्यांना प्रतिसाद द्यायचा आहे, जेणेकरून मनोबल त्यांचं वाढवलं जाईल. कुठेतरी त्यांना खेळण्याची ऊर्जा निर्माण होईल आणि आपला खेळ अजून खूप सुंदररित्या उंचावला जाईल. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो आदित्य. राकेश उमडे सावळीत बसायचं आहे. राकेश उमडे. आता मात्र सुंदर फटका खेळला होता. उन्हाच्या किरणांमुळे चेंडूचा अंदाज आलेला नाही आणि 2 धावा घेण्यात मात्र यश मिळतंय कोळवलीच्या संघाला. धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्येत भर पडते. 30. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 30. 10 ची सरासरी. जे सामने चालू आहेत ते संत गतीने चालू आहेत. अजून आपल्याला साखळी सामन्यातील अजून 4 सामने खेळवायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला परत पुढे सेमीफायनल, क्वार्टर फायनल, त्याच्यानंतर फायनल. सूर्यास्त व्हायच्या आधी आपल्याला दिवसा उजेडी हे सामने खेळवायचे आहेत. कारण आज हे सामने विरारच्या शिरगावात चालू आहेत. परंतु आज आपण सगळे वेगवेगळ्या गावातून आणि वेगवेगळ्या ठिकाणांहून विरारला आपण आज खेळायला आला आहात. सुट्टीचा दिवस आहे. नक्कीच सगळ्यांना संध्याकाळपर्यंत लवकरात लवकर घरी जायचा प्रयत्न असेल. घरी आई वाट बघत असेल, बायको वाट बघत असेल. काही जण बायकोशी भांडणं करून, आईशी भांडणं करून देखील सामने खेळायला आलेत. क्रिकेटचं वेळ आहे आणि हे मैदानात घेऊन येतं या भर तळपत्या उन्हात. ही चमचमणारी ट्रॉफी आपल्याला घेऊन येते. क्रिकेटचं वेळ आहे ज्याच्यामध्ये आपण आजचा हा सगळा 6 ते 7 दिवसांचा कामाचा आराम हवा असतो. सुंदर असा मारलेला फटका. क्षेत्ररक्षकाला बघायची भूमिका करावी लागणार. चेंडू जाणारा सीमारेषेच्या पार. पंचांचे दोन्ही हात आकाशाच्या दिशेने.
संघांनी सहकार्य करायचं आहे. सामना संत गतीने चालू आहे. सामन्यात थोडीशी वेग घ्यायचा आहे. सामने आपल्याला थोडेसे चालू सामने जे आहेत ते थोडेशा वेगात चालू करायचे आहेत. जास्त वेळ द्यायचा नाही आहे गोलंदाजीसाठी किंवा निर्णय घेण्यासाठी. आपल्याला अजून खूप सारे सामने खेळवायचे आहेत. एक दिवसीय सामने आहेत. एक दिवसाचं हे आयोजन केलंय. सुंदर असा सजवलेला फटका. टायमिंग आणि ताकदीची कमी. झेल सुटलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. पंच इशारा करतायत 4 धावा. जे क्षेत्ररक्षण पहिल्या 2 षटकांमध्ये खूप सुंदर होत. मारण्याची आणि झेलबाद करून घेण्याची. आधी पुढचा मारलेला हा चेंडू. शेवटचं षटक प्रगतीपथावर. क्षेत्ररक्षक चेंडूचा पुढील होणारा सामना पाणबुडी विरुद्ध शिवशंभो क्रिकेट संघ माटलवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी टॉस का बॉस इथे उपस्थित राहायचं आहे. आपल्यासाठी हा पहिला पुकार आहे. कृपया सहकार्य करा. आपल्याला अजून सामने खेळवायचे आहेत. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. सुंदर असा मारलेला फटका. टायमिंग आणि ताकदीची कमी. पुन्हा एकदा झेल सोडलाय. कुठेतरी आपण गोलंदाजाचं मनोबल खचवत आहे. खराब रनिंग बिटवीन द विकेट. कॉल देण्यात चूकभूल आणि इथे मात्र फटका बसलाय तो. या पुढील खेळवला जाणारा सामना शिवशंभो क्रिकेट संघ विरुद्ध पाणबुडी 11. माटलवाडी आणि पाणबुडी मध्ये खेळवला जाणारा सामना. यांच्या दोन्ही संघनायकांनी कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. आपल्यासाठी हा दुसरा पुकार आहे. कृपया सर्व सहभागी झालेल्या संघ नायकांनी संघ कर्णधारांनी आयोजक कमिटीला सहकार्य करायचं आहे. कोळवली संघाने प्रथम फलंदाजी करून 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभारली आहे ती निलेश बारसकर जरा थांबायचंय. 44. निलेश बारसकर थांबायचंय. 45 धावांचं आव्हान दिलंय ते असोरे संघाला. विजयासाठी 11. निलेश बारसकर यांचा हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न्स हुमनेवाडी यांच्यातर्फे मंडळाचे खजिनदार अनंत पांडुरंग हुमणे हे सत्कार करतील. अनंत पांडुरंग हुमणे निलेश बारसकर यांचा सत्कार करतील. अजित बादावटे यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. अजित बादावटे. अजितदादा बादावटे. असोरे संघाला विजयासाठी 11.25 च्या सरासरी 45 धावांचं आव्हान दिले ते कोळवलीच्या संघाने. आपल्याला जर या सामन्यात टिकून राहायचं असेल पाणबुडी आणि शिवशंभो क्रिकेट संघ माटलवाडी आपल्याला तिसरा पुकार आहे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी. आपल्याला सूचना आहेत सर्वांना की सर्वांनी नाणेफेकीचा पहिला किंवा दुसरा पुकार झाल्याच्या नंतर टॉस का बॉस मध्ये येऊन नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. आणि जेव्हा आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी याल तेव्हा आपण येताना आपल्या संघाकडे चर्चा करून निर्णय घेऊन या की जर आपण नाणेफेकीचा कौल जिंकतोय तर आपण क्षेत्ररक्षण निवडायचं आहे की फलंदाजी. कृपया सहकार्य करा. असोरे संघाला 24 चेंडू आणि 45 धावांचं आव्हान विजयासाठी. आतापर्यंतच्या झालेल्या मागील 2 सामन्यांचा आढावा घेतला तर ज्यांनी प्रथम फलंदाजी केली ते विजयी झालेले आहेत. आता मात्र हा इतिहास आपल्याला बदलताना पाहायला मिळेल का असोरे संघाकडून की कोळवली संघ विजयी होईल. दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि आपण जाऊया माझे सहकारी बारसकर यांच्याकडे.
धन्यवाद दादा. आपण पाहताय हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न्स हुमनेवाडी आयोजित तुफानी चषक 2026 हा रणसंग्राम आणि सगळ्या उपस्थित खेळाडू मान्यवर क्रिकेटप्रेमी मी समालोचक स्वागत स्वागत करतोय. आणि यानंतर होणारा सामना पानबुडी 11 क्रिकेट संघ वर्सेस शिवशंभू क्रिकेट संघ माटलवाडी. शिवशंभू क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व कर्णधारांना एक नम्र विनंती आहे, आपला पहिला डाव समाप्तीनंतर आपला सर्व संघ तयार ठेवायचा आहे क्षेत्ररक्षणासाठी. आयोजकांना सहकार्य करायचं आहे. आणि ह्या दुपारच्या सत्रातील हे सामने आपल्याला पाहायला भेटत आहे. उन्हाचा पारा मात्र चढतोय. पहिलं षटक घेऊन आलाय तो मिथून. एक अतिशय सुंदर गोलंदाजीचा नजारा, त्याच्याकडे सुंदर चेंडू मात्र आहेत. आणि हा मात्र फाईन लीगच्या दिशेने चेंडू जातो सीमा रेषेपार 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती मात्र खातं खोललंय या आसोरे या फलंदाजाने. आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. धावफलकावरती 4 धावा. आज मात्र प्रत्येक खेळाडू, प्रत्येक कर्णधार, प्रत्येक मान्यवर आज एकच मनात एक स्वप्न उराशी धरून मात्र ह्या सिरगावच्या मैदानामध्ये उपस्थित राहिलाय. ह्या चॅम्पियन ट्रॉफी तुपानी चषक 2026 मानकरी होण्याचं स्वप्न मात्र आपल्या मनामध्ये धरून, उराशी धरून सगळे संघ या मैदानामध्ये उपस्थित राहिले. तरी सगळ्या संघांचं मी समालोचक रोहित बारसकर हार्दिक स्वागत करतोय. सर्वांना मेहनत करावी लागेल. हे तुम्हाला चषक जिंकायचे असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागेल. प्रत्येक अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. पंच सामना चालू ठेवायचा आहे. कोणाला साठी वेळ थांबणार नाही आहे. तुम्ही जर कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल नक्कीच. पंच आणि कर्णधारांना साथ द्यायची आहे पंचांची. आणि मिथूनचा दुसरा चेंडू मात्र त्याला सामना करता. हा चेंडू मात्र मारला मिडऑफच्या दिशेने. चेंडू जातो सीमारेषच्या दिशेने. फलंदाज आलाय रंगात आणि चेंडू पाठवलाय मात्र 6 धावांसाठी ढगात. सुंदर फलंदाज. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूंच्या नंतर धावसंख्या मात्र आपल्या धावफलकावरती 10. आणि हीच तिसरा चेंडू. हा न समजलेला चेंडू, निर्जाव चेंडू, चेंडू चावून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये मात्र विसावतोय. धावसंख्येत कोणताही बदल नाही. धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते ती 10. सुंदर असे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला भेटतंय. तुपानी चषक 2026 ज्या चषकाच्या नावाप्रमाणे तुपानी आयोजन मात्र ह्या मैदानामध्ये पाहायला भेटतंय. प्रत्येक फलंदाज, प्रत्येक गोलंदाज, प्रत्येक क्षेत्ररक्षक आणि आमचा आवाज मात्र घरोघरी पोहोचवण्याचं काम मात्र करतायत ते आमचे युट्यूबर दादा. नक्की सुंदर थेट प्रक्षेपण घरोघरी करतायत. रस्त्यावरती जी 4 व्हीलर उभे आहे त्या समालोचन कक्षाच्या मागे लावायची आहे. सर्व खेळाडू नोंद घ्यायची. आपल्या कमिटीला सहकार्य करायचे आहे. गाड्या रस्त्यावरती उभ्या नाही करायच्या आहेत. नक्की सुंदर शतक हटलतोय. 2 चेंडू मात्र निर्धाव आले. ते 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. आणि हा मात्र न समजलेला चेंडू आणि जोश मात्र पाहायला भेटतंय ह्या कोळवली संघाचा. प्रत्येक क्षेत्ररक्षक मात्र बाउंड्री लाईनवरून धावत जातोय गोलंदाजाच्या जवळ. आणि हे मात्र धावसंख्या रोखू शकले नाही. धावसंख्या मात्र 11 धावा. 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावफलकावरती 11 धावा लागल्यात. मिथून यांचं पहिलं षटक मात्र सुंदर हाताळतात मिथून. फक्त 2 मोठे फटके आले त्यांच्या गोलंदाजीमध्ये आणि 11 धावा आतापर्यंत हाताळल्यात. आणि 45 धावांचं आव्हान आहे ते आसोरे संघाला. आसोरे संघ सुद्धा एक बलाढ्य संघ म्हणून नेहमीच त्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक चषक त्यांच्या नावावरती आहे. पंचक्रोशीतील एक बलाढ्य संघ म्हणून त्या संघाकडे पाहिलं जातं. तेवढाच ताकदीवान संघ आहे तो. दे धक्का धाडस कोळवली. युवा खेळाडू ह्या संघामध्ये दिसता. हलक्या हाताने एक डावपुरा फलंदाजी खेळून काढलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक 1 पर्यंत 1 धाव घेण्यात यशस्वी ठरले. 1 ने मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 12 धावा. आता मात्र 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 12. मिथून याने 12 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केलाय. आता मात्र दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला सामने पाहायला भेटणार आहे. प्रत्येक खेळाडू आणि आयोजकाच्या सोयीसोयीने आपली स्वतःची काळजी घेऊन ही स्पर्धा मात्र पार पाडायची आहे. कारण उन्हाचा पारा मात्र चढत जाणार आहे या मैदानामध्ये.
नक्कीच सगळे उपस्थित खेळाडू पाणीचं नियोजन करायचं आहे. पंच म्हणून कामगिरी पाहत आहे सुंदर वैभव दादा माटल आणि आणि दुसरं गोलंदाजी जबाबदारी घेऊन आले ते प्रशांत. प्रशांतला आपल्या नावाप्रमाणे मात्र समोरच्या फलंदाजांना शांत करून सोडायचं आहे, कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला खर्चसुद्धा कमी करायचा आहे. नक्कीच प्रयत्न करावे लागेल. छोटी अशी धावसंख्या क्रिकेटच्या पटलावर तर कोणतीच नसते. प्रयत्न करावे लागेल. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असेल तर यशसुद्धा तुम्हाला प्रामाणिक भेटत असतं. नक्कीच आपण पाहतोय हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न्स हुमनेवाडी आयोजित कैलासवासी संदेश जाजा हुमने यांच्या आठवणीतली ही स्पर्धा म्हणून आपण शिरगावच्या मैदानामध्ये तुफान चषक 2026 हा रणसंग्राम आपल्याला पाहायला भेटत आहे. नक्कीच दुसरा षटक घेऊन आलाय तो प्रशांत. प्रशांतला मात्र डावखुरा फलंदाज सामना करतोय आणि हा मात्र खराब चेंडू. दुपारच्या सत्रामध्ये पंच कवायत करताना व्हाईटच्या रूपात हा अवांतर धावा. धावसंख्येत मात्र 1 ने वाढ होते. धावसंख्या होती ती 12. 13 धावा. कुठेतरी अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. अवांतर चेंडू तुम्हाला हातलायचे बंद करावे लागतील, तेव्हा तुम्हाला कुठेतरी विजयापर्यंत पोहोचता येईल. सुंदर लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक ऐकतोय तोपर्यंत 1 धाव घेण्यात यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज. 1 ने मात्र धावफल हलकं केलंय आणि धावसंख्येत मात्र 14 धावा. 2.1 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि 14 धावा धावफलकावरती लागलाय. प्रत्येक युवा वर्ग हा फक्त रविवारची वाट पाहत असतं, कारण सोमवार ते सॅटर्डेपर्यंत सगळे ऑफिसमध्ये असतात आणि सॅटर्डेलाच फक्त यांची चर्चा चालू असते की आज आपल्याला खेळायला जायचं आहे, तुफान चषक जिंकायला जायचं आहे. एक स्वप्न उराशी बाळगून मात्र ह्या मैदानामध्ये आलं आहे आणि हे प्रत्येक खेळाडू मात्र ना पैशासाठी ना आपल्या स्वतःच्या नावासाठी, फक्त गावाच्या नावासाठी खेळत असतात, या मैदानामध्ये उतरत असतात. आणि नक्कीच सुंदर फटका आणि हाही मात्र क्षेत्ररक्षकाकडून होते चूक आणि चेंडू जातोय मात्र 4 धावांसाठी. 4 संख्या जाऊन पोचलाय ते 18 वरती. दुसऱ्या षटकाचा 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झाला आणि हा समोरच्या दिशेने मारलाय चेंडू आणि चेंडू जातो सीमा रेषे भार. फलंदाज आलाय रंगात आणि चेंडू पाठवलाय ढगात. सुंदर फटकेबाजी करतोय फलंदाज. सुंदर अचूक फटका मारलाय 7 धावांसाठी आणि धावसंख्येत मात्र 6 ने बदल होत आहे. धावसंख्या होत आहे 24. आणि हा मात्र कमबॅक करण्याची संधी. स्वतः गोलंदाज आणि स्वतः झेल बाद केला. 1 तेरी तो 1 मेरी असा मात्र खेळ चालू आहे मैदानामध्ये. नक्की सुंदर चेंडू हाताळलाय आणि धावसंख्येत मात्र कोणताही बदल नाही. मोठा झटका लागलाय. मनीषच्या रूपात लागलाय मोठा. आयोजकांना सहकार्य करायचं आहे. एक फलंदाज आउट झाल्यानंतर दुसरा फलंदाज मात्र तयार ठेवायचा आहे. आपण युट्यूब लाईव्ह स्पर्धा खेळतोय. प्रत्येक कर्णधार आणि संघाने ही नोंद घ्यायची आहे. आणि प्रत्येक दुसऱ्या षटकाचा 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धाव पाहायला भेटतात ते 24 धावा. आणि नक्कीच गोलंदाज प्रशांत एक मोठा फटका दिलाय. हा सुद्धा निर्धाव चेंडू. सुंदर चेंडू. धावसंख्येत मात्र कोणताही बदल नाही. धावसंख्या मात्र 24. हा मात्र ऑफच्या दिशेने मारलाय फटका. नक्कीच गणेश मोठे फटकेबाजी करतोय. 4 धावा.
28 धावा आपल्याला पाहायला भेटतात आहे. 2 षट 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला धावसंख्या पाहायला भेटते ते 28. आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते तो आदित्य बाडवडे यांच्या पण बॅटमधून मोठे फटके मारण्याची क्षमता मात्र यांच्याकडे आहे. नक्कीच सगळ्या खेळाडू क्रिकेटप्रेमी माझ्यासोबत काम करणारे स्कोरर यूट्यूबर यांचं मेहनत मात्र आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. आपण पाहताय हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न्स हुमनेवाडी आयोजित तुफानी चषक 2026 हा रणसंग्राम युद्ध आजच्या दिवसातील हा अ गटातील शेवटचा सामना असेल. आणि नक्कीच गोलंदाज स्वप्नेशचा विचार केला असता एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांच्याकडे अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच त्यांच्याकडे पाहिलं जातं. अतिशय सुंदर बॅटिंग आणि बॉलिंगमधून हे कामगिरी करून जातं ते स्वप्नेश आपल्या कोलवली संघासाठी तिसरं षटक. आणि हे खराब चेंडू मात्र फुलटॉस चेंडू मात्र फायदा उठवू शकले नाही फलंदाज. आणि पंच कोणतेही खून न कर धावसंख्येत मात्र 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 29. धावफलक जाऊन पोचले ते 29 वर. स्वप्नेशांना अचूक टप्प्यांची गोलंदाजी करावी लागेल कारण आता हवेचा झोत मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. समालोचन कक्षाच्या दिशेने हवा यायला चालू झाले. ह्या मैदानामध्ये पाहिलं असता सकाळचं सत्र दुपारचं सत्र आणि संध्याकाळी सत्र हे 3 सत्र चालू होतात. नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये मोठ्या स्कोरिंग मॅच पाहायला भेटतात आपल्याला. नक्कीच ऑफ साईडच्या दिशेने मारलाय चेंडू क्षेत्ररक्षक येतोय सुंदर क्षेत्ररक्षण करतोय तोवर 1 धाव घेण्यात यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज. आणि धावने मात्र बदल होते. धावसंख्या मात्र 30 वर जाऊन पोहोचले. आणि आसोरे संघ सुंदर फटकेबाजी करतोय. आसोरे संघाला माहित आहे कमी धावसंख्येची हे सामना आहे तो अतिशय 1-1 2-2 ने मात्र धावफलक चालतं ठेवतोय बोलतं ठेवतोय. निश्चित डावपुरा एक फलंदाज सुंदर फटकेबाजी करतोय गणेश. हा सुद्धा निर्धाव चेंडू अचूक टप्प्यावरचा चेंडू न समजलेला चेंडू. धावसंख्येत मात्र कोणतेही बदल नाही आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या 30. नक्कीच प्रत्येक खेळाडूचा उत्साह आनंद या मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय कारण शिरगावच्या मैदानामध्ये ही मोठी संधी तुफान रिटर्न्स आयोजकाने आपल्यासाठी दिली. त्या संधीचं सोनं मात्र करणं खूप महत्त्वाचं आहे. हा मात्र सुद्धा हा पायावर आदळलेला चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण. ह्या धावा मात्र तुम्हाला रोखाव्या लागतील कारण ह्या धावा रोखल्या नाही तर गोलंदाजावर येणारा ताण मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. दबाव मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. आणि 2 ने धावसंख्या मात्र बदल होते 32 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करतोय मात्र क्षेत्ररक्षकाचे साथ मात्र आपल्याला गोलंदाजाला लाभत नाही आहे. आणि एक डावखुऱ्या फलंदाजाला कुठेतरी जगून ठेवलंय बॅटमधून मोठे फटक्यांपासून वंचित ठेवलंय. नक्कीच स्वप्नेशांची गोलंदाजी. हा सुद्धा आखूड टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक येतोय तोवर 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव मात्र घेण्यात यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज. दोन्ही मात्र धावसंख्या वाढली. धावसंख्या होती ती 34 धावा. आता तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकाचे 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि 5 चेंडू नंतर धावसंख्या मात्र धावफलकावरती लागली ती 34. तुम्हाला मेहनत करावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर कष्ट करावे लागेल. तुमचे कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला सुद्धा पर्याय नाही आहे. तुम्हाला मेहनत प्रत्येक गोष्टीमध्ये करावी लागते. आणि हा मात्र चेंडू फेकून दिलाय सीमा रेषे पार 7 धावांसाठी. सुंदर फटकेबाजी करतोय. एक सुमधुर संगीत आपल्याला पाहायला भेटते. हृदयी वसंत फुलताना. नक्कीच ह्या प्रत्येक खेळाडूंच्या हृदयात मात्र ही ट्रॉफीच असणार. ह्या ट्रॉफीचा आनंद मात्र ह्या प्रत्येक खेळाडू घेण्यासाठी ह्या मैदानामध्ये हजर झालाय. आणि आता मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलोय ते 40 वरती आणि 6 बॉल 5 धावांची आवश्यकता आहे. सामना ही कोणत्याही संघाकडे फिरू शकतो. एखादा सुंदर किंवा अचूक टप्प्याचा बॉल एखादा पकडलेला झेल
कोलवली संघाला मात्र सामन्यात आणू शकतो. नक्कीच क्रिकेटच्या पटलावरती पाहिलंय कोणताच सामना अशक्य नसतो. कोणताही सामना हा सुंदर चेंडू आणि हा झेल या सामन्यामध्ये निर्णायक ठरू शकतो. स्वतः क्षेत्ररक्षक जात आहे मात्र झेल टिपण्यात अयशस्वी ठरले ते स्वप्नेश. हा झेल महत्त्वाचा होता. प्रत्येक धावसंख्या तुम्हाला रोखणे ही महत्त्वाची आहे कारण धावफलकावरती कमी धावसंख्या राहिलीत आणि धावात मात्र 2 वाढ होते. धावसंख्या होती ती 42. 3 धावांची आवश्यकता. हे चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि हा सुंदर चेंडू हाताळलाय. सुंदर चेंडू हाताळलाय किरण यांनी. किरण मात्र विजयाची आशा दाखवतोय आपल्या संघाला कारण 4 बॉल 3 धावांची आवश्यकता. सामना दोन्ही संघाकडून फिरू शकतो मात्र कोलवली संघाला मेहनत करावी लागेल. एखादा अचूक टप्प्याचा चेंडू टाकावा लागेल. हा चेंडू मारला आणि विजय घोषित केलाय आसोरे संघाने आणि ह्या धन्यवाद. यानंतर होणारा सामना ब गटातील सामना पानबुडी 11 क्रिकेट संघ शिवशंभू क्रिकेट संघ माटलवाडी या शिरगावच्या मैदानात आता ज्यांचं आगमन झालं